अहो, थालीपीठ बनवायचं आहे, पण घरामध्ये भाजणी नाही. तर आज आपण बघणार आहोत आयत्या वेळेस अगदी झटपट बिना भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे. पारंपरिक, हेल्दी अशी ही नाश्त्याची, जेवणाची आपली रेसिपी आहे आणि डाएटमध्ये सुद्धा हे थालीपीठ तुम्ही सामील करू शकता. एक थेंबही तेलाचा वापर न करता तुम्ही एक खुसखुशीत थालीपीठ तयार करू शकता. तर भाजणी नसेल तर अगदी झटपट 10 मिनिटात थालीपीठ कसं बनवायचं ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. काही ठिकाणी नवरात्रामध्ये सप्तमीला तर काही ठिकाणी अष्टमीला हे देवीला नैवेद्यासाठी अर्पण केलं जातं. तर थालीपीठ बनवण्यासाठी परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाव वाटी ज्वारीचं पीठ. मैत्रिणींनो, थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी पाववाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाववाटी भिजवून पोहे सुद्धा वापरू शकता. आता पाववाटी बेसन घातलेलं आहे. आता माझ्याकडे घरामध्ये बाजरीचं पीठ शिल्लक होतं, म्हणून आता याच्यामध्ये मी पाववाटी बाजरीचं पीठ घालते. बाजरीचं पीठ घालणं ऑप्शनल आहे मैत्रिणींनो, नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर मी घेतलेलं आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं. हे सर्व मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून मस्त असं मिक्सरला वाटून घेऊयात. छान अशी बारीक याची पेस्ट तयार केलेली आहे. बिलकुल हे करताना पाणी घालायचं नाही. थालीपीठ म्हटलं की थोडंसं झणझणीत चांगलं लागतं, त्यामुळे मिरची थोडीशी जास्त प्रमाणात मी वापरलेली आहे. आता मैत्रिणींनो, थालीपीठ जास्त चविष्ट होण्यासाठी याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे. एक छोटी वाटी गच्च भरून मी कांदा घातलेला आहे. छान असा बारीक चिरून घालायचा आणि 1 वाटी देठांसहित बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे पांढरे तीळ आणि हिरव्या मिरचीचं जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलेलं होतं, ते सर्व वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे. कांदा आणि कोथिंबीर भरपूर घालायची, याच्यामुळे थालीपीठ दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा छान दिसतं. आता अर्धा ते पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि एक छोटासा उकडलेला बटाटा घालते. बटाटा घातल्यामुळे हे थालीपीठ वातड न होता छान मऊसूद आणि थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी मदत होते आणि उकडलेल्या बटाट्यामुळे थालीपीठाला छान अशी चव येते. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घातलं. आता हे सर्व साहित्य पाणी न घालता अगोदर व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कांदा, कोथिंबीर, सर्व मसाले छान असे पिठामध्ये एकसारखे मिक्स होतात आणि थालीपीठाला रंगसुद्धा छान येतो. यासाठी एकदम पाणी न घालता सुरुवातीला या पद्धतीने पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर नॉर्मल पाणी घेऊन या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं. एकदम जास्त पाणी न ओतता थोडं थोडं पाणी घाला. आता थालीपीठाचं पीठ मळलेलं आहे. छान असं हलकंसं चिकटसुद्धा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि थालीपीठाचं पीठ मळताना जास्त सैलसर मळायचं नाही, कारण थालीपीठ हे आपण थापून बनवतो, त्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच हवं. पण खूप देखील जास्त घट्ट मळलेले नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी थालीपीठाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता थालीपीठ बनवतानाची दुसरी महत्त्वाची स्टेप काय करायची आहे, एका बाउलमध्ये या पद्धतीने पाणी घ्यायचं आणि ज्या कपड्यावरती आपण थालीपीठ थापून घेणार आहोत ते कापड या पद्धतीने पाण्यामध्ये छान असं बुडवून ओलसर करून घ्यायचं आणि पोळीपाटावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचं. या ठिकाणी मी पांढरा रुमाल घेतलेला आहे. घरातील कोणतंही तुम्ही सुती कापड घेऊ शकता. आणि आता तयार थालीपीठाच्या पिठातील छोटा असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि या रुमालावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हात बुडवून या पद्धतीने बोटांच्या साहाय्याने थालीपीठ छान एकसारखं थापून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं सर्व बाजूने छान अशी बोटं फिरवत हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा, जेणेकरून हे थालीपीठाचं पीठ बोटांना चिकटत नाही आणि थालीपीठ आपल्याला एकसारखं छान थापता येतं. बघू शकता थालीपीठ छान पातळ एकसारखं मी थापून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी याच्यावरती पांढरे तीळ टाकते आणि पाण्यामध्ये हात बुडवून हे तीळ छान असं या थालीपीठाला चिकटवून घ्यायचे आहेत. थालीपीठ छान पटकन वापरण्यासाठी एक ट्रिक नेहमी तुम्हाला केलेली दिसून येत असेल, की या पद्धतीने त्याच्यावरती होल केले जातात. त्यामुळे काय होतं, थालीपीठ पटकन वापरलं जातं. आता या ठिकाणी थालीपीठ आपलं थापून तयार झालेलं आहे. हे आता आपण कसं भाजायचं ते पाहूया. पण मैत्रिणींनो, या अगोदर हे थालीपीठ उचलून तव्यावरती कसं टाकायचं याचं मैत्रिणींना बऱ्याच टेन्शन येतं. तर रुमाल असा हातामध्ये घेऊन तुम्ही डायरेक्ट तव्यामध्ये टाकू शकता किंवा 2 हातामध्ये रुमाल असा पकडून डायरेक्ट उचलून तव्यावरती ठेवू शकता. आता
थालीपीठ भाजण्यासाठी तवा छान गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि आता रुमालावरती आपण थालीपीठ भाजलेलं आहे. रुमाल हलक्या हाताने उचलून या पद्धतीने तव्यामध्ये टाकायचा आहे आणि थालीपीठ पटकन निघण्यासाठी दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे रुमालावरती या पद्धतीने पाणी लावायचं आणि हलक्या हाताने रुमाल छान असा काढून घ्यायचा. आता थापताना आपण एका बाजूने तीळ लावलेले आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा वरून या पद्धतीने मी तीळ टाकून घेतले आणि तीळ छान असे चिकटून राहण्यासाठी वरून थोडंसं पाणी लावलं आणि बोटांच्या साह्याने तीळ या थालीपीठाला चिकटवून घेतले, जेणेकरून थालीपीठ उलटताना हे तीळ थालीपीठापासून वेगळे होणार नाहीत, निघणार नाही, छान असे चिकटून राहतील. आता हे पटकन वापरण्यासाठी याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि गॅसची फ्लेम जसं सांगितलं तसं हाय ठेवायची आणि 1 मिनिटभरानंतर या पद्धतीने ताट काढायचं. पटकन असं थालीपीठ छान असं वापरलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ताट गरम आहे. पकडीच्या साह्याने किंवा एखाद्या कापडाच्या साह्याने ताट बाजूला केलं आणि थालीपीठ पलटून घेतलं. तेलाचा वापर न करता सुद्धा या पद्धतीने तुम्ही थालीपीठ तयार करू शकता. डाएट करत असाल तर एक थेंबही तेलाचा वापर न करता जरी तुम्ही हे थालीपीठ बनवलं तरी छान चविष्टच हे थालीपीठ तयार होईल. काही जणांना याला भरपूर तेल लावलेलं आवडतं, काहींना तूप तर काहींना लोणी किंवा बटर. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. अगदी सुरुवातीला मी थोडंसंच तेल लावलेलं आहे. तुम्हाला भरपूर तेल लावलेलं आवडत असेल तर तसं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही थालीपीठ तयार करू शकता. आलटून पलटून छान असे थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 थालीपीठं मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहेत. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा आमच्याकडे चवळीची उसळ केली जाते त्यासोबत खाल्लं जातं. तुम्ही सुद्धा हे थालीपीठ नक्की बनवून पहा. आजची ही झटपट तयार होणारी बिना भाजणीची थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यासोबत मी घरी बनवलेलं लिंबाचं लोणचंसुद्धा दिलेलं आहे, तर तुम्ही या लोणच्याची रेसिपीसुद्धा पाहू शकता. धन्यवाद.